श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठापासून आप्पे. त्यासाठी आपण अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी मसुराची डाळ मी अर्धा तास भिजत घातली होती. ती आता स्वच्छ धुवून घेतली. आता ही मसुराची डाळ आणि मुगाची डाळ आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ. या डाळीची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. आता बाउलमध्ये मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये थोडीशी हळद टाकली, अर्धा चमचा लाल तिखट, जिरे, अख्खे जिरे टाकायचे, धनेपूड, आणि चवीनुसार मीठ. आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. ज्वारीच्या पिठापासून असे हलके फुलके जाळीदार खूप छान आप्पे तयार होतात. आता या पिठामध्ये आपण वाटून घेतलेली डाळ टाकायची. जी मसुराची डाळ आणि मुगाची डाळ आपण वाटून घेतली होती त्याची पेस्ट टाकायची. पूर्ण पेस्ट टाकायची त्याच्यामध्ये. भांडं व्यवस्थित धुवून वगैरे ती पेस्ट टाकायची आणि ते मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये थोडं पाणी टाकून पुन्हा असं मिक्स करायचं आणि बॅटर असं सैल बनवून घ्यायचं. आपण आप्याला जसं बॅटर बनवतो असं सैल बॅटर बनवून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून. आता हे बॅटर छान फेटून घ्यायचं व्यवस्थित असं थोडा वेळ, म्हणजे थोडंसं हलकं होतं ते बॅटर. आता यामध्ये हिरवा वाटाणा, अर्धी वाटी हिरवा वाटाणा टाकला आहे. अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेलं गाजर, कोथिंबीर, आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपण भाज्या आपल्या आवडीप्रमाणे घालू शकतो. भाजी पोळी खाण्याचा कंटाळा आला की अशी ज्वारीच्या पिठाचे आप्पे करायचे, खूप छान लागतात. आता याला थोडा वेळ रेस्ट करू द्यायचं. आता आपण तोपर्यंत चटणी तयार करून घेऊ. अर्धी वाटी डाळं, जे पंढरपुरी डाळं असतं ते, 1 मिरची, हिरवी मिरची, 2 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे, थोडंसं मीठ, आणि कोथिंबीर. आता हे व्यवस्थित मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची. याची बारीक चटणी करून घ्यायची, पेस्ट बनवायची.
आता आपण तोपर्यंत त्या बॅटरमध्ये मी 1 इनोचा सॅशे टाकला आहे, त्यावर थोडंसं पाणी टाकलं. आता याला मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स होईपर्यंत मी गॅसवर आप्पे पॅन ठेवलं आहे. त्या आप्पे पॅनला तेल लावून घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडीशी पांढरे तीळ टाकून घ्यायचे आप्पे पॅनमध्ये. त्याला तेल लावून घेतलं होतं आप्पे पॅनला अगोदर आणि त्यामध्ये तीळ टाकले आहेत पांढरे. आता त्यामध्ये हे आप्याचं आपण बॅटर टाकून घेऊ. हे पहा, असं जास्त फुले भरायचं नाही, कमी नाही, असं बॅटर टाकून घ्यायचं आप्पे पॅनमध्ये. माझं आप्पे पॅन पातळ असल्यामुळे मी तव्यावर मांडलं आहे. असे आप्पे टाकून घेतले आणि 10 मिनिटासाठी झाकून ठेवले आहेत. तोपर्यंत आपण चटणीला फोडणी देऊन घेऊ. तेलामध्ये मोहरी टाकली आहे, थोडेसे जिरे टाकले आहेत. आता ते दोन्ही छान असे कडकड झाले आणि थोडेसे तीळ टाकले आहेत, पांढरे तीळ. आता ही फोडणी आपण चटणीवर घालून घेऊ. आपल्या आप्यासाठी चटणी रेडी झाली आहे. आता आपण आप्पे पहा, आता 10 मिनिटात आप्पे किती छान असे हे झाले आहेत. आता आपल्याला वरून पुन्हा थोडंसं तेल लावून घेऊ आणि आप्पे पलटी करून घेऊ पुन्हा दुसऱ्या साईडनं भाजण्यासाठी. असे व्यवस्थित निघतात आप्पे. आता त्याची ही बाजू व्यवस्थित भाजून निघेल. आता 5 मिनिटं असं पलटी करून झाकून ठेवायचं. 5 मिनिटात व्यवस्थित भाजतात. आता 5 मिनिट झाले आहेत. आता आप्पे पाहू आपण कसे झाले ते. व्यवस्थित भाजले आहेत आप्पे. आता याला काढून घेऊ आपण. आता मी एका ताटामध्ये सर्व आप्पे काढून घेते. हे पहा, आपले किती छान आप्पे तयार झाले आहेत. लाईक करा, सबस्क्राईब करा. रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि अशी ज्वारीच्या पिठाचे आप्पे करून खा.